श्री गणेशाय नमः. श्री अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. नमस्कार. श्री स्वामी समर्थ कृपा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला स्वामींना प्रसन्न करणारी सेवा कशी करायची हे साध्या भाषेत सांगणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे कोण करू शकतं? तर आपल्या घरातील कोणीही करू शकतं. स्वामींच्या सेवेत कोणत्याही अटी नाहीत, कोणतेही बंधन नाही. फक्त तुमची श्रद्धा महत्त्वाची आहे. जर तुम्ही नवीन स्वामी सेवा सुरू केली असेल तर या 3 गोष्टी स्वामी सेवेत नक्की करा. रोज सकाळी किंवा संध्याकाळी कोणतीही एक वेळ ठरवून त्यावेळेला स्वामीचरित्र सारामृतातील 3 अध्यायाचे वाचन करावे. अध्याय वाचून झाल्यानंतर तारक मंत्र म्हणावा. एका आठवड्यात एक पारायण पूर्ण होईल. पुढील आठवड्यात पुन्हा नव्याने सुरुवात करावी. नंतर स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर बसून श्री स्वामी समर्थांचा जप करावा. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की 3च अध्याय का किंवा 3 अध्यायाचंच का वाचन करावं? तर पहिला अध्याय हा भूतकाळासाठी असतो, दुसरा अध्याय हा वर्तमान काळासाठी आणि तिसरा अध्याय हा भविष्य काळासाठी असतो. त्याच्यानंतर 11 माळी तारक मंत्राचा जप करावा. जमत नसल्यास 1 माळही चालते. हे दररोज न चुकता करावे. आपण देवाजवळ बसतो तिथे देवासमोर दिवा व अगरबत्ती लावावी. 1 ग्लास पाणी ठेवावे. पूजा झाल्यानंतर ते पाणी सर्वांनी तीर्थ म्हणून प्राशन्न करावे. अशा प्रकारे रोज स्वामींची पूजा करावी. स्वामी तुमच्या पूजेचे नक्की फळ देतील. दररोज या 3 गोष्टी सेवेत कराव्या. स्वामी नक्की प्रसन्न होतील. अद्भुत आहे तुमची माया, सदैव राहो तुमची छाया. अक्कलकोटी आहे तुमचा निवास, तुमच्या कृपेने सुखी होतील जीवन प्रवास. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.